तर काल रात्री इथं मी 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडीदाची डाळ आणि 4 चमचे हरभऱ्याची डाळ आणि थोडेसे 1 ते 2 चमचे मेथी दाणे ह्यात भिजत घातलेले. आता आपण याला छान असं मिक्सरच्या भांड्यातून तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, हे खूप लवकर आंबतं, त्यामुळे आता याला मी आणखी एकदा स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता गरजेनुसार पाण्याचा वापर करून आपण आता याला मिक्सरमधून काढून घेऊया. तर हे पहा, मी एकदम बरोबर पाण्याचा वापर करून असं हे मिश्रण केलेलं आहे आणि एक अशा भांड्यात ठेवलं आहे की हे निमपट आहे. आता हे फुगून दुप्पट होईल, कारण उन्हाळ्याचे दिवस आहे, खूप लवकर आंबतं. आता याला आपण 8 ते 9 तासासाठी आंबण्यासाठी ठेवूया. हे पहा, आपलं पीठ छान आंबलेलं आहे. आता मी लागेल तसं एका बाउलमध्ये काढून घेत आहे याला. तर हे पहा, अशी याची मी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. तर याने आपले परफेक्ट डोसे तयार होतात आणि क्रिस्पी होतात, कडक होतात चांगले. तर आता आपण बघूयात कसं. यात मी चवीनुसार 2 चमचे मीठ सुद्धा टाकलेलं आहे. तवा मी छान गरम केलेला, इथं तेल लावून घेतलं आहे आणि आता तुम्हाला छान असं पसरवलं. किती छान पसरत आहे आणि खूप जाळीदार झालं. हे पहा, तर आता याला आपण असं 4 ते 5 मिनिट ब्राऊन होऊस. तर हे पहा, खूप छान हे झाल्यामुळे याच्या काठ जे आहे ते मनानं वरी आले आणि पुन्हा मी शेवटी उलताना घालून याचे काठ अल्लात काढून घेते. तर हे पहा, छान असा आपला ब्राऊन रंगावर डोसा झालेला आहे. तर अशाच प्रकारे आपण आता सगळे डोसे करून घेऊया. व्यवस्थित. तर आता काय केलं, आपण एक डोसा झाला की काय करायचं, थोडंसं पाणी शिंपडायचं आणि ते हे करायचं, पुसून घ्यायचं सुती कपड्यानं. आता तेल वगैरे काही लावायची गरज नाही. मग दुसरा डोसा हे करायचं. त्यामुळे काय होते, आपल्या तव्याचं टेम्परेचर जे आहे ना ते वाढलेलं असतं. तर त्याला मेंटेन करण्यासाठी आपल्याला थोडंसं हे करावं लागतं, पाणी वगैरे वाढावं लागतं आणि पुढचा डोसा आपला असाच टाकून घ्यायचा. तर ही एक महत्वाची टिप आहे. तर तयार डोसे जे आहेत ना, तयार डोसे ते आपण इथं घेतलेले आहे. बटाट्याची भाजी आणि ओल्या नारळाची चटणी आणि यासोबत आपण हे डोसे सर्व केले आहेत. तर या मग खायला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.